नमस्कार, मी युनुस पटेल, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माजी प्रदेश सरचिटणीस। आमचे राष्ट्रीय लाडके नेते माननीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मी सन 2009 मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तेव्हा त्यावेळचे औरंगाबाद शहराचे शहराध्यक्ष माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब यांनी मला भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचे पत्र दिले। त्यानंतर आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी त्यावेळचे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे साहेब यांना आदेश करून मला भाजयुमो प्रदेश सरचिटणीस पदाचे पत्र दिले। तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी या पक्षाचे इमानी एतबारे काम करत आलो आहोत व आजही करत आहोत। याचे साक्षीदार आमच्या औरंगाबाद शहराचे काही नेते मंडळी, जसे की माजी मंत्री व खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब, माननीय मंत्री अतुलजी सावे साहेब, तसेच माझे सहकारी व आताचे प्रदेश सरचिटणीस संजयजी केनेकर साहेब हे आहेत। आजचा हा माझा थोडक्यात परिचय। आजचा माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की मध्यंतरी रामगिरी महाराजांनी आमचे व संपूर्ण जगाचे प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल जे चुकीचे वक्तव्य केले त्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो। तसेच परवा अहमदनगरमध्ये आमच्या पक्षाचा आमदार नितेश राणे याने संपूर्ण मुस्लिम समाजाला उद्देशून जे चुकीचे उद्गार केलेत, जे चुकीचे वक्तव्य केले की तुम्हाला मस्जिदमध्ये घुसून मारू, या वक्तव्याचा मी कठोर शब्दात व जाहीर निषेध करतो व नितेश राणेला सांगू इच्छितो की तू माझ्या नंतर भाजपमध्ये आलेला आहे। आम्ही कितीतरी मुस्लिम समाजाचे लोक तुझ्या अगोदरपासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठेने काम करत आहोत, आत्तापर्यंत करत आलेलो आहोत व आताही करत आहोत। तुझा राजकीय प्रवास पाहिला तर तू अगोदर बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेत होता, त्याच्यानंतर स्वाभिमान पक्ष नुसता नावापुरताच, परंतु स्वाभिमान कवडीवरही नाही, स्वाभिमान नसलेला स्वाभिमान पक्ष, त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व तिथेही स्वार्थ साध्य झाला नाही म्हणून मग आता आमचा भारतीय जनता पक्ष। तू आमच्या पक्षाचा आमदार जरी असला तरी मी भारतीय जनता पार्टीमध्ये तुझ्या अगोदरपासून आहे व आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा निष्ठेने काम करत आहे। आम्ही पक्षाला कधी सोडून कुठेही गेलेलो नाही। निष्ठा ही आमच्या रक्तामध्ये आहे। निष्ठा तुला कशी कळणार? कारण विष्ठा खाण्याची सवय तुला आहे, त्यामुळे निष्ठेबद्दल तुला सांगून काय उपयोग। मी या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे तमाम आदरणीय नेते मंडळींना विनंती करतो, मग ते आदरणीय नेते नितीनजी गडकरी साहेब, आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय नेते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, आमचे पंकजाताई मुंडे साहेब, आमचे चंद्रकांत दादा पाटील साहेब,
आमचे विनोदजी तावडे साहेब व इतरही संपूर्ण आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विनंती करतो की वेळीच या नितेश राणेला समज द्यावी व त्याला मुस्लिम समाजांविषयी द्वेष ओकण्यास बंदी घालावी, मुस्लिम समाजाविषयी अपप्रचार किंवा अभद्र वक्तव्य करण्यास बंदी घालावी. कारण की आता लवकरच आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे इलेक्शन लागणार आहे. इलेक्शनमध्ये आमच्यासारख्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांना, आमच्या मुस्लिम बांधवांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करण्यास विनंती करण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी आमची त्रेधा त्रिपट होत आहे. कारण की बिगर भाजपाई राजकीय नेते मंडळी यांनी अगोदरपासूनच मुस्लिम समाजांना भारतीय जनता पार्टीविषयी खूप काही गैरसमज केलेले आहेत. भारतीय जनता पार्टीविषयी विष पेरलेलं आहे. ते गैरसमज दूर करता करता आमच्या नाकीनऊ येत आहेत. आणि अशातच या नितेश राणेसारख्या बिंडोक आमदाराची अभद्र टिप्पणी यामुळे मुस्लिम समाज भारतीय जनता पार्टीपासून दूर चाललेला आहे. हे थांबवण्यासाठी आमची नम्रतेची विनंती आहे की नितेश राणेला मुस्लिम समाजाविषयी अभद्र टिप्पणी करण्यापासून थांबवावं. तसेच मी वैयक्तिक नितेश राणेला एक शेवटचं सांगू इच्छितो की कदाचित तुला माहीत नसेल, आम्ही प्रेमापोटी प्रेम करतो, त्यावेळेला जीवापाड प्रेम करतो. आमचे स्वर्गीय नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब व पंकजाताई मुंडे साहेब यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना याच्यावरती ज्या वेळेला GSTला अनुसरून कारवाई झाली व दंड आकारण्यात आला, तेव्हा आम्ही त्याच प्रेमापोटी तो कारखान्याचा दंड भरण्यासाठी वैयक्तिकरित्या 11 लाख रुपयाचा एक फुलना फुलाची पाकळी म्हणून चेक पंकजाताईंकडे कारखान्याच्या नावे दिला होता. तू ह्या गोष्टीचा विचार कर, जर आम्ही भौगोलिकदृष्ट्या किंवा नैसर्गिक जीवन जगत असताना मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी जर त्या कारखान्यासाठी 11 लाख रुपये देऊ शकतो, तर आमचा जीव की आत्मा असणारे, आमचे सर्वस्व असणारे व या जगाचे प्रेषित पैगंबर असणारे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल वेडेवाकडे शब्द व वाईट चुकीचे उद्गार काढून परत मुस्लिम समाजाला वेठी धरून किंवा मुस्लिम समाजाबद्दल अभद्र वक्तव्य काढून त्यांना मस्जिदमध्ये घुसून मारण्याची जर भाषा करत असेल, तर व आपल्या सर्वांची व आपल्या जगाचे प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल जर कुणी चुकीचे उद्गार काढत असेल किंवा संपूर्ण समाजामध्ये विष पेरण्यासाठी व दंगली घडवण्याच्या उद्देशाने जर नितेश राणेसारखे माणसं काही उद्गार काढत असतील, तर त्यांना कायदेशीर मार्गाने थोपवण्यासाठी किंवा कायदेशीर मार्गाने प्रायचित्त देण्यासाठी काय करू शकतो याचा नितेश राणेला अंदाज नसावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.